नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर काय करायचं, 3 मीडियम आकाराचे टोमॅटो घ्यायचे आहेत. त्यांना आपल्याला कापून घ्यायचं आहे. एका मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि त्याच्यामध्ये ना 4 आपल्याला सुकलेल्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्यात आणि एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात. आता याला पाणी वगैरे काही न टाकता एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. आता ना एक कढई किंवा पॅन घ्या, त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला. आता तेल गरम झाले, त्याच्यामध्ये हे मिरची टोमॅटोचं वाटण टाकून घ्यायचं आहे. त्याला आहे ना 1-1.5 मिनटं मोठ्या आचेवर चालवत राहायचं आहे. त्याला बघा कशी उकळी फुटली आहे. आता त्याच्यामध्ये हे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं राहिलेलं आहे, तर ते पाणी टाकून काढून घ्यायचं. त्याच्यातलं पाणी थोडंसं आटवून घ्यायचं आपल्याला. मोठ्या आचेवरच आटवायचं बरं का. तर बघा आता त्याच्यातलं बरंचसं पाणी आटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हे थाईम, ओरिगानो, पार्सले हे इटालियन हर्ब्स असतात, हे आपल्याला मार्केटमध्ये मिळतात, ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यात. एक वेळेस मिक्स करून घेऊ. आता त्याच्यामध्ये ना आपल्याला एक जवळपास 1.5 कप पाणी टाकायचं आहे. थोडीशी फक्त त्याला आता उकळी फुटू द्यायची आपल्याला, कारण आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही ठेवायची आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ. हे बघा आता त्याला थोडी उकळी फुटली. आता त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला आहे ना, पास्ता मसाला टाकून घ्यायचा आहे. हा कुठल्याही दुकानात आहे ना एकदम सहज मिळतो. तो जवळपास 1 चमचाभर टाकून घ्यायचा बरं का. मिक्स करू त्याला. हे बघ ग्रेव्ही आपली कशी थिक झाली बघा टोमॅटोमुळं. आता याला थोडंसं फक्त आटवून घ्यायचं आपल्याला मोठ्या आचेवर बरं का. तर हे बघा इथे माझ्याकडे मॅकरोनी पास्ता आहे. याला मॅकरोनी पास्ता म्हणता. याला मी एक 4 ते 5 मिनटं फक्त उकळलेल्या पाण्यात ना बॉईल करून घेतलेला आहे. याला 90% फक्त शिजवला आहे, पूर्ण शिजवलेला नाही आहे. 4 ते 5 मिनटंच फक्त. आणि नंतर याला थंड पाण्याखाली धरायचा आहे, म्हणजे याची इन्स्टंट कुकिंग आपल्याला थांबवायची, म्हणजे हा एकदम गाळगाळ होत नाही. आणि हा पास्ता आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याला कमी आचेवरच एकदम सगळ्या पास्ताला ना असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. ना बघा किती मोकळा दिसतोय. हा गरम पास्ता जो असतो ना, त्याला लगेच थंड्या पाण्याखाली धरला ना तर तो चिपकत नाही एकमेकांना, म्हणजे तो इन्स्टंट थंड होतो आणि असा मोकळा होतो. तर ती स्टेप खूप महत्त्वाची आहे बरं का. त्याला लगेच इन्स्टंट थंड करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता त्याच्यामध्ये ना आपल्याला हे चीज क्यूब असतात ना, असे हे चीज क्यूब घ्यायचे 2 आणि हे व्यवस्थित आहे ना असे किसून घ्यायचे. हे बघा, तर संपूर्ण पास्तावर आहे ना असे किसून घ्यायचे ते. ठीक आहे. आता त्या चीजला मिक्स करून घेऊ मस्त व्यवस्थित. मीठ वगैरे तुमच्या पद्धतीने ना चेक करून परत ॲडजस्ट करून घ्या बरं का. जर कमी असलं ना तर थोडंसं टाकून घ्यायचं. पण चीज आहे ना आपलं खारट असतं, त्याच्यामुळे आहे ना थोडं सांभाळूनच मीठ ॲडजस्ट करा त्याच्यात. फक्त 1 मिनटच फक्त त्याला चालवायचं. चीज आपल्याला आहे ना फक्त मेल्ट करून घ्यायचं आहे. मस्त थोडीशी कोथिंबीर त्याच्यावर स्प्रिंकल करायची बढिया. हे बघा मस्त गरमागरम मॅकरोनी. असा पास्ता बनवा लहान मुलांना. संडेच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी मस्त एन्जॉय करतात ते. माझ्या मुलीला तर दरवेळेस मी ना अशा वेगवेगळ्या प्रकारचे पास्ते बनवून देत असतो. ती तर खूप एन्जॉय करते आणि खूप सिम्पल आहेत. मिरचीचं प्रमाण पण इतकं कमी आहे ना की त्याच्यामुळे त्यांना तिखट जास्त लागत नाही आणि मिरची पण खाण्यात येते. हे बघा किती सुंदर दिसतंय. तर बनवा घरच्या घरी जबरदस्त ऑथेंटिक इटालियन स्टाईल पास्ता. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा.